नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आज आहे बुधवार ना, आज मी गेलो होतो पार्टीच्या बाजारात. तर आज आणली तिथून मस्त ताजी ताजी कटरना मच्छी. आता कटरना मच्छी बनवासाठी हा मस्त बनवला पेस्ट आणि हा तेल गरम करायला टाकून दिला कढईत. हे काही घरगुती मसाले घेतले, हळद, मीठ, हिरो 3 तो एक भाजीचा मसाला, चिकन मसाला. आता हे एका डब्यात मस्त मिक्स करून घेतो मी. तेल मस्त गरम होते तो पाक असं तेल जरा सन्नानं गरम. आता हा मसाला टाकून देतो याच्यात. कांदे, अद्रक, लसण, खोबरा किच्चा पेस्ट घी सर्व आहे त्याच्यात. आता याले मस्तपैकी 10 मिनटं शिजू देतो तेलात. चांगला उकडच्या तेलात याला 10 मिनटं चांगल्या प्रकारे भुजून घेतो. पहा आता चांगल्या प्रकारे भाजून गेला आहे मसाला. आता याच्यात टाकतो हे आपले हिरुती, मीठ, हळद, धनिया पावडर न तो चिकन मसाला होता तो टाकतो आणि याले 5 मिनटं अजून चांगला घुमवून शिजू देतो. कसं आहे मित्रांनो, मसाला चांगला भुजला का भाजीची मजाच अलग येते. तर पहा आता जवळपास मसाला पूर्णपणे शिजलेला दिसून राहिला. तेल साईडला निघालं. आता याच्यात वतलं मस्त गडवावर पाणी. आता याली देतो उकडी सनननं. उकडी आली. आता याच्यात टाकतो हे मस्त मच्छीचे पिसं आणि याले चांगलं शिजू देतो. एक उकडी येतवरी याची वाट पाहतो. एक उकडी आली का भाजी तयार. आता याले मस्त मिसळून घेतो थोडंसं चमच्यानं. उकडती आल्यावर याच्यात टाकून दिलं मच्छी. आता पाहू याले 5 मिनटात शिजून जाते मच्छी. आता पहा मित्रांनो, बढियापैकी तर्रीदार भाजी तयार झाली आहे. आता याच्यावर टाकून याले सजवून टाकू मस्त हिरव्या हिरव्या धनियानं. पहा किती सुंदर दिसून राहिली भाजी. मन तर असं करत आहे का आताच खाऊन टाकावं, पण मला जरा थोडा वेळ लागते ना. आपलं 10 वाजता जेवण राहते, म्हणून थोडा आरामानं जीव. तर आता बस जोसांना भूक लागली. एका याच्यात काढली मच्छी आणि पोंगे आणले होते पिंगर. आता ह्या पिंगरसोबत बी टेस्ट करून पाहतो. चांगले लागते पिंगरसोबत बी मस्त. आणि आता मच्छी थोडीशी टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी बनली. तर मच्छी तर चांगलीच बनली असेल, सन्न तरर. अरे वा 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 वा, खूप एकच नंबर.